जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपा नगरसेवकांनी जोरदार निदर्शने करीत नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा केला निषेध। पाताळगंगा नदीत दूषित पाणी सोडून नागरिकांच्या आरोग्याशी चालवलेला खेळ थांबवण्याची केली मागणी। नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदीत दूषित सांडपाणी विसर्जित करून नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी शहरवासियांच्या आरोग्याशी खेळ चालवला असून तातडीने नदीत सांडपाणी सोडणे बंद करावे आणि शहराला शुद्ध पाणीपुरवठा द्यावा, या मागणीसाठी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रखर निदर्शने केली। नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 4 मे 2026 रोजी पार पडली। त्याप्रसंगी नगरसेवक पंकज चौधरी यांनी याविषयीचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे। नगरसेवक पंकज चौधरी हे अनेक दिवसांपासून या विषयाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत। यावेळी नंदुरबार नगरपरिषदेतील भारतीय जनता पार्टीचे विरोधी गटनेते हिरालाल चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक आनंदा माळी, चारुदत्त कळवणकर, नगरसेवक पंकज चौधरी, ॲडव्होकेट प्रकाश भोई, सौ सारिका लक्ष्मण माळी, सौ शोभा चौधरी, सौ नीता मराठे, सौ सुषमा गावित आणि अन्य यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन दिले। वारंवार पाताळ गंगेतील दूषित पाण्याच्या विषयाकडे लक्ष वेधून सुद्धा नगरपरिषद दखल घेत नाही, म्हणून आज निवेदन दिल्यानंतर या सर्व नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली। निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देखील याप्रसंगी देण्यात आल्या। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पाताळगंगा नदी ही नंदुरबार शहरातून वाहणारी एकमेव नदी आहे। या नदीकाठी अनेक प्राचीन हिंदू मंदिरे आहेत व हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे। अंत्यसंस्कार झाल्यानंतर उरलेल्या अस्थी याच नदीत नगरपालिकेकडून विसर्जित केल्या जातात। तसेच शहरातून नदी जात असल्याने बोरिंग व विहिरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाण्यातील विषारी तत्व नागरिकांच्या शरीरात जाऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे। तसेच नदीचे दूषित पाणी शेतीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या मार्फत शरीरात जाऊन नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात येत आहे। तसेच नदी ही नदी राहिली नसून अक्षरशः गटार झाली आहे आणि शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी याच गटार पाण्यातून गेली आहे। परिणामी शहराला अत्यंत दूषित पाणी पुरवठा होत आहे अशी शक्यता आहे। तसेच नदी अतिशय प्रदूषित व दुर्गंधीयुक्त झाली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर सुद्धा विद्रूप झाला आहे। यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, परंतु पालिकेकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहेत व नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे। तरी नदीत सोडलेले सांडपाणी त्वरित बंद करण्यात यावे व परिसर स्वच्छ करण्यात यावा, असे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज नंदुरबार नगरपालिकेची जनरल मीटिंग होती आणि त्या जनरल मीटिंग मध्ये मार्गदर्शनानुसार तसेच आमचे गटनेते आनंद माळी, हिरू भाऊ, चारू काका यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही निवेदन दिलेले आहे। आणि त्या निवेदनात म्हटलेलं आहे की जे साखरी नाका परिसरात जी पाताळगंगा नदी आहे, जी नंदुरबार शहरात ही एकमेवच नदी आहे आणि ती अतिशय नंदुरबार नगरपालिकेने त्या ठिकाणी जी गटार आहे त्या शहरातील अनेक परिसरातून जे सांडपाणी वाहतं ते त्या ठिकाणी सोडण्याचं काम केलेलं आहे। आणि ते सांडपाणी हे विहिरींच्या माध्यमातून, शेतींच्या माध्यमातून, अन्नधान्यांच्या माध्यमातून, बोरिंगच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या शरीरात जाऊन घातक परिणाम करू शकतं, अशा प्रकारची शंका आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। तसेच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारी जी मुख्य पाईपलाईन आहे ती सुद्धा त्या गटार जलातून जाते आहे। ज्याप्रमाणे नंदुरबार नगरपालिकेने आता म्हटलेलं आहे की जे विरचक धरण आहे त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे दूषित पाणी येत आहे, परंतु आम्हाला असं वाटतं की जी पाईपलाईन, जी मुख्य पाईपलाईन आहे ती ज्या गटार जलातून गेलेली आहे, कदाचित त्या ठिकाणी कुठेतरी लिकेज असावं आणि ते दूषित पाणी हे नंदुरबारात पुरवठा होत असावं। अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कारभार या नगरपालिकेने चालवलेला आहे। त्यांना त्यांचे मते घ्यावेशी वाटतात, परंतु त्यांच्या जीवाशी त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही। आणि म्हणून आज रोजी आम्ही या नंदुरबार नगरपालिकेचा, या नंदुरबारच्या सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो।